जिल्हा परिषद प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. सगळेच पक्ष मोठ्या विजयाचे दावे करत आहेत. एमआयएम सुद्धा मोठ्या विजयाचा दावा करत आहे. काय सांगाल, काय वाटतं? जिल्हा परिषदची निवडणूक याला मिनी मंत्रालय म्हणतात. म्हणून या ग्रामीण भागाचा असलेला हा टच सर्वच पक्षाला अपेक्षा आहे की आपले उमेदवार जास्त निवडून येतील, जिल्हा परिषद ताब्यात येतील. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने जोरदार असा प्रचार केलेला आहे. आम्ही पण उठावानंतर पहिल्यांदा ही जिल्हा परिषदला समोर जातोय. सगळ्या ठिकाणी सकारात्मक ज्याला प्रतिसाद म्हणतात तो मिळालेला आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सभा बघा किंवा त्या भागातील असलेल्या कार्यकर्त्यांच्या सभा या विधानसभेचं निवडणूक असल्याच्या सारख्याच आम्हाला जाणवलेल्या आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की जनतेचा कल हा शिवसेनेबरोबर आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही चांगल्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु निश्चितच आहे काही ठिकाणी माहिती असल्यामुळं महायुतीचे सरकार सुद्धा या जिल्हा परिषदेवर येईल. अजित पवारांच्या मृत्यूचं कुणीच राजकारण करू नका असं सगळ्याच पक्षांचं म्हणणं होतं. रोहित पवारांचं एक ट्विट आहे की अजितदादांचा मृत्यू झाला त्यामुळे आम्हाला प्रचार करता आला नाही. मतदारांना विनंती आहे की अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करा. हीच ती योग्य वेळ आहे. भावनिक आवाहन स्वतःच्या पक्षांच्या मतासाठी रोहित पवार उपयोग करतात. बघा, राजकारणामध्ये आता इतक्या उलथापालथी झाल्यात ना. कोणी अजितदादाचं नाव घेऊन राजकारण करायला पाहतंय, कोणी त्यांची सहानुभूती मिळायला पाहतंय. पण रोहित पवारनी जर एवढी सहानुभूती तर त्यांनी हे सांगितलं पाहिजे होतं की अजितदादांच्या पक्षाच्या मताला जे त्यांचं चिन्ह असेल त्यांना मतदान करून त्यांना आदरांजली व्हावी. परंतु त्यांचं नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणं मला वाटतं हे उचित पण नाही आहे. परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कोणत्या क्षणी कोणतं राजकारण करल यावर आता कोणाचाच भरोसा राहिलेला नाही. म्हणून सुजाण मतदारांनी त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावं. मुंबई पुणे महामार्ग 32 तास सरकारवर खूप जास्त टीका सुरू आहे नियोजनाचा पट्ट्यामुळे वगैरे वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे गाड्या पुढे सोडत गेले, डोस जमा करत गेले आणि त्यानंतर गाड्या फसवत गेले असा आरोप होतोय. सगळेच तुटून पडले. नाही, कालची जी घटना आहे पुणे मुंबईची ती तर अत्यंत त्रासदायक आहे. प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं. परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे. म्हणून अशा घटना घडतील किंवा भविष्यात जर घडल्या तर काय उपाययोजना आहे यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. 36 तास एका रस्त्यावर माणसं अडकणं हा खऱ्या अर्थानं पाहायला आणि ऐकायला सुद्धा ते वाईट वाटतं. परंतु झालेली ती घटना त्यानुसार आता कुठंतरी ट्रॅफिक सुरळीत होते. परंतु मला वाटतं त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्रास झाला हे निश्चितच आहे. राजकीय अपरिहार्यता काय असते एक प्रकार पुढे आला. विखे पाटील यांनी एका जमिनीच्या महसूल मंत्री असताना याच्यात निकाल दिला होता. 18 कोटी रुपये किमतीची ती जमीन होती आणि त्यात लूट झाली असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले होतं. त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी आता विखे पाटील मैदानात उतरलेले आहेत आणि प्रचार करतायत त्यांचा की यांना निवडून द्या, चांगलं आहे. असं नाव आहे त्या उमेदवाराचं. या प्रकरणाचा मला डिटेल माहिती नाही. कदाचित विखे पाटलाला माहिती असं असेल का नसेल मला त्याची कल्पना नाही. परंतु एखाद्याला या अशा भ्रष्टाचारच्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर त्याचा प्रचार करणं मला वाटतं हे गैर आहे. आता विखे पाटलांची सर्व असे प्रकरण आता न्याय प्रविष्ट झाले त्यामुळे प्रचार करायला हरकत काय वाटणार असं त्याला कारण देऊन चालत नाही. आपण त्याच्यावर केलेला आदेश आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रचाराला जाणं मला वाटतं थोडंसं टाळायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मुंबईत महापौर पदाची निवडणूक लढवणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या नगरसेवकांना सांगितलंय कोणी कुठेही जायचं नाही, जायचं असल्यास इन्फॉर्म करा, सगळे संघटित राहा. उबाटाच्या गटाला अशी भीती आहे की त्यांच्यातलेच काही नगरसेवक आणखी फुटतात की काय, म्हणून त्यांनी काढलेला पक्ष आदेश आहे. एकंदरीत त्यांची संख्या पाहता इतरांनी कुणीही त्यांना पाठिंबा दिल्याचं दर्शवत नाही आणि जर दिला तरी त्यांचा महापौर होत नाही हे त्यांना माहिती आहे. परंतु आम्ही सर्वजण एकत्रित आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं असा पक्षाने केलेला जर प्रयत्न असेल तर त्यात काही वावगं पण नाही.
ते एमआयएम पण संभाजीनगरमध्ये म्हणाला आम्ही पण महापौर करणार म्हणून. एमआयएम आता ते काही स्वप्न पाहायला लागलेले आहेत ना. एमआयएम तर सांगितलं की तुम्ही आम्हालाही पाठिंबा देत होते ते. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले आम्हाला ना तुमचा पाठिंबा नको ना आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहोत. म्हणून आता ज्यांच्याशी लढलंय ते जर उमेदवार उभं करत असतील तर करावं. त्यांनी सपाटून मार खाल्ल्याशिवाय ते राहणार नाही. मुंबईत एक चर्चा सुरू आहे की महापौर पत्र भाजप घेत आहे, उपमहापौर पण जे तुम्हाला देणार अशी चर्चा होती तेही त्यांना हवं आहे, अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाही, ह्या सगळ्या चर्चा आहेत. आता ते आज मला वाटतं कदाचित आजच देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यावर निर्णय घेतील. या दोन नेते जे ठरवतील तेच अंतिम राहणार आहे. त्याच्यात कोणताही फेरबदल होणार नाहीये. म्हणून चर्चा किती जरी झाल्या, जोपर्यंत या नेत्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत या चर्चेला कोणताही अर्थ नाही. शेकापचे जयंत पाटील हे त्यांचे काही वक्तव्य आहे की हिंदू धर्मात मृत्यूनंतर अशा पद्धतीने तात्काळ शपथविधी करण्याची परंपरा नाही. मृत व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नव्हती, त्यामुळे शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय फरक पडला असता. अजितदादाच्या जाण्याचं दुःख आजही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. कॉमन माणूस आजही अजितदादा गेला असं मानायला तयार नाही. म्हणून त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये हे जे चाललेलं राजकारण आहे त्या राजकारणावर आता न बोललेलं बरं. कोणी काय निर्णय घेतला, कशासाठी घेतला, काय कारणं होती, आता याच्या खोलात जाण्यापेक्षा झालेली घटना ही आता मान्य करावं लागेल. आणि काही लोकांनी त्याचं अभिनंदनही केलेलं आहे. म्हणून आम्ही या वादात पडू इच्छित नाही. याच अपघातावरून अंजली दमनिया यांनी गंभीर आरोप केले. पार्थ पवार देखील यामध्ये आहेत, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घातच केला असं त्यांचं स्पष्ट मत. अंजली दमानियाकडे जर काही आरोप असतील किंवा पुरावे असतील, त्यांनी जो आरोप केला आहे त्याच्यावर जर काही बेस त्यांच्याकडे असेल तर त्यांनी खरं पोलिसांकडे दिला पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या कोणी केला, का केला, कसा केला आणि याच्यावर आता चर्चा करण्यापेक्षा त्याचे पुरावे जर आपण पोलिसांकडे दिले तर योग्य रीतीने त्याचा तपास सुद्धा होईल. फॉरेस्टमधल्या विश्रामगृहावर मांसाहार बंदीचा निर्णय घेतला होता सरकारने, घोळ होऊ नये किंवा तिथे ते प्राणी मारून टाकतात म्हणून. भाजपच्या एका मंत्र्यानं तो पत्र लिहिलेलं आहे की फॉरेस्टमध्ये मांसाहार बंद का केला, तो सुरूच असायला पाहिजे. कोणी आता त्याच्याबद्दल आता मला माहिती नाही, परंतु अशा प्रकारे भाजपनेच बंद केला होता. भाजपने बंद केलेला जो मांसाहार आहे त्याला चालू करण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. बीएमसी मध्ये जे पक्ष कार्यालय त्यावरून आता पहिलं जे मूळ शिवसेना जेव्हा एकत्र होती ते पक्ष कार्यालय शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला द्यायचं निश्चित झालं होतं. तुम्हाला नवीन पक्ष कार्यालय दिलं होतं, मात्र वास्तुदोष आहे म्हणून आता ते घ्यायचं नाही, जुनच आम्हाला पाहिजे असं तुमचं तिथं म्हणणं आहे. वास्तुदोष पहिले होता म्हणून मुंबईची वाट लागली होती. कारभार नीट चालत नव्हता, पर्सेंटेजवर ते महानगरपालिका चालत होती. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आताही त्यांच्या चौकशा चालू आहेत. म्हणून मुळामध्ये तिथं बसणारे जे पूर्वीचे होते त्यांच्यातच वास्तुदोष होता. आता कार्यालय कोणतं जरी दिलं तरी आम्ही त्यातला दोष काढायला सक्षम आहोत. म्हणून या सगळ्या बातम्या आहेत. आम्ही सगळ्यांचे दोष मुक्त सरकार आणण्याची जो आमचा इच्छा होती ती आता काही दिवसात पूर्ण होते. एक आरोप होतोय फक्त त्याच दैवाने भाजपवर केला, म्हणजे तुमच्या सत्ताधाऱ्यांवर. एका दगडात दोन पक्ष मारले म्हणतात. एक तर राष्ट्रवादीला मिळणारी सहानुभूती संपवून टाकली आणि राष्ट्रवादीत कायमची फूट पाडली, अशा पद्धतीचा आरोप होता. दमनियांनी काय आरोप केले त्यावर मी उत्तर देणार नाही. सर, संसद में जो है राहुल गांधी के किताब वाले बयान पर उनको जवाब देते हुए भाजपा के जो सांसद है नीतीश कुमार, सॉरी कोई सांसद है, चलो भाजपा दुबे जी जो सांसद है उन्होंने जो है कुछ प्रकाशित अप्रकाशित किताबों की कवर लेके गए और उन्होंने कहा, मांग की है, उन्होंने कहा है कि इंदिरा गांधी परिवार और नेहरू परिवार का भी इतिहास जनता के सामने आना चाहिए. देखिए, इंदिरा गांधी नेहरू जी का जो इतिहास है वो जनता के सामने ऑलरेडी है. अगर किसी को ऐसा लगता है तो उन्होंने भी देना चाहिए. लेकिन नरवणे के जो ऊपर जो किताब लिखी गई, उन्होंने जो किताब लिखी है उसके बारे में जो बवाल मच रही है
उसका स्पष्टीकरण शायद 1-2 दिन में पंतप्रधान खुद ही देंगे, आज ही देने वाले शायद। लेकिन इस तरीके से कोई हंगामा जिस तरीके से संसद में हो रहा है वो लोगों को पसंद नहीं है, और सांसदों का भी जो वर्तन है वो ठीक नहीं है, ये बात निश्चित तय है। और इसीलिए अध्यक्ष ने 6 लोगों को जो निलंबित किया है उसकी वजह ही एक है, संसद में आपको अपनी मांगे रखने का अधिकार जरूर है, लेकिन इस तरीके से कागज उड़ाना, किसी के बारे में लांछन लगाना, ये बात उचित नहीं है, ऐसा हमारा मानना है। मुंबई पुणे हाईवे पे जो है 36 घंटे से ज्यादा लोग जो है ट्रैफिक जाम में अटके हुए हैं। इसके ऊपर मुंबई पुणे हाईवे पे जो गैस का टैंकर जो पलट गया था उसकी वजह से ट्रैफिक जाम हुई। निश्चित तौर पे आदमियों की अगर वहाँ स्फोट होता तो बहुत सारे लोगों की जान जा सकती थी, बहुत रिस्की ऑपरेशन वो था, लेकिन इतना समय लगना मेरे ख्याल से उचित नहीं। बहुत लोगों को उसकी वजह से तकलीफ भी हुई, बहुत लोग की हरेसमेंट हुई, और मुझे लगता है कि अगले आने वाले समय में अगर ऐसे कुछ दुर्घटना घटती है तो उसका पहले ही इंतजाम कुछ तो अपने पास रहना चाहिए। ओके सर, एक प्रश्न मराठीमध्ये आहे की मुंबईमध्ये बीजेपीचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल असं संजय राऊत म्हणतात. बीजेपीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणं हा काळा दिवस नाही तर खऱ्या अर्थानं भगवा दिवस आहे। अनेक वर्षाची सत्ता भोगल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने मुंबईची वाट या लोकांनी लावली होती, त्यासाठी आता महायुतीचा, भाजपचा, शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी बसतोय, आणि येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला मुंबईचं चित्र हे बदललेलं पाहायला मिळेल। म्हणून हा पोटशूळ हा उबाटाच्या काही नेत्यांच्या पोटामध्ये आलेला आहे। आता यानंतर काही चौकशा होतील आणि ज्यांनी चुकीचे कामं केले ते जेलमध्ये सुद्धा जातील, असं एकंदर चित्र असल्यामुळं त्यांच्यासाठी तो काळा दिवस आहे।